तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गँग जर्नीमध्ये. तर आजची जर्नी आपण लोणावळ्यामध्ये एक टुरिस्ट स्पॉट मी शोधून काढला आहे. पाठीमागे बघता हे वाघेश्वर टेम्पल लोणावळ्याच्या पावना लेकच्या आसपास एक मस्त टेम्पल आहे. तर आपण ते एक्सप्लोर करायला आलो आहे. इथे कसं यावं, किती टायमिंग आहे, किती महिने हे पाण्याखाली असतं आणि किती महिने हे तुम्ही इथं दर्शन करू शकता, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. दर्शन करून झालं मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो इथं कसं यावं. पावना लेकच्या साईडला तुम्हाला माहिती असेल, पावना लेक लोणावळ्यामध्ये पावना लेक आहे. की तुम्ही कॅम्पिंग करू शकता. कॅम्पिंग करून प्लस तुम्ही इकडे मंदिराचं दर्शन करू शकता. वाघेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे, खूप जुनं आहे. आणि इथे म्हणजे येण्यासारखं म्हणजे हे पावसात हे जे मंदिर आहे पाण्याखाली जातं, त्याच्यामुळे पावसात तुम्ही येऊ शकत नाही. तर नंतर पावसाळ्यानंतर दिवाळीनंतर तर तुमच्याकडे 6 महिन्याचा 7 महिन्याचा टाईम असतो, तेव्हा तुम्ही इकडे येऊन दर्शन करू शकता. आणि पावसात जर थोडं नंतर आलात तर मंदिर अर्धं पाण्यामध्ये असतं, तुम्ही असं पाण्यामध्ये जाऊन पण तुम्ही दर्शन करू शकता. ते पण खूप चांगलं असतं. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला माहिती पडलं की पावना लेकच्या साईडला वाघेश्वर मंदिर तुम्ही डायरेक्ट टाका गुगल मॅपवरती, लगेच सोडतं. मुंबईपासून येत असं 3.5 तास लागतात, म्हणजे 150 किलोमीटर पकडून चला. आणि पुण्यापासून जास्त लांब नाही आहे. पुण्यापासून 1.5-2 तासामध्ये तुम्ही येऊ शकता. दोघांच्या मध्ये पावना लेकच्या बाजूलाच आहे. एवढं सांगतो. ही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आवडली असेल लाईक टोकन द्या. इथे तुम्ही कसं यायचं हे तुम्हाला माहिती पडलं आहे. आणि नक्की इकडे या. आणि येताना जर चांगली बाईक असली तर तिथं तुम्ही साईडला मस्त की लेक व्ह्यू थोडा तुम्ही टाईमपास करू शकता. आता थोडं ऊन आहे, सकाळचे वाजले 10, मी 10 म्हणजे 10 वाजत आले, तर 10च्या अगोदरच आलो मी. आणि तरी पण ऊन टोचतं आहे. तर थोडं पाऊस चालू होईल, तर पावसाच्या अगोदर तुम्ही यायचा प्रयत्न करत असाल तर ठीक आहे. नंतर पावसामध्ये हे मंदिर पूर्ण पाण्याखाली निघून जाईल. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर ते साईडला एक लेक आहे, तुम्ही तिथे जाऊन पण तुम्ही टाईमपास करू शकता. बाईक पूर्ण जाते आणि हे बाईकिंग करण्यासाठी खूप चांगलं आहे. जसं की पाणी आता येण्याच्या अगोदर पूर्ण सुकलं आणि तुम्ही इथे ऑफ रोडिंग करू शकता. आणि पूर्ण तिथपर्यंत बाईक जाते, तिथं तुम्ही पण जाऊ शकता. मी बघेन, जाण्याचा ट्राय करेन, नाहीतर आपण सर्व निघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.